नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. देशातील तेलबिया उत्पादक शेतकरी चांगला दर मिळत नसल्यामुळं आता तेलबिया सोडून ते मका पिकाकडे वळतायत का, अशा प्रकारचा एक सवाल आज म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी लोकसभेमध्ये विचारण्यात आलेला होता. हा प्रश्न विचारला होता काँग्रेसचे खासदार सुखदेव भगत यांनी आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की यामागे केंद्र सरकारची जी काही धोरणं आहेत ती त्याला कारणीभूत आहेत का, असा सुद्धा त्यांनी सवाल केलेला होता. यावर उत्तर देताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी हा जो काही दावा आहे तो फेटाळून लावलेला आहे. आता काँग्रेसचे खासदार सुखदेव भगत नेमकं काय म्हणाले त्यावरती केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काय उत्तर दिलं, त्यामध्ये काय दावे केले, मग तेलबिया पिकांना म्हणजेच सोयाबीन असेल, मोहरी असेल, करडे असेल, भुईमुग असेल या पिकांना पाठिंबा किंवा एक प्रकारे हमी भावाची खात्री देण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरती काय पावलं उचलले जातात, त्याबद्दल काय दावा करण्यात आलेला आहे, हे सगळं काय आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी ज्यावेळेस लेखी उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की देशात तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन या दोन्हीत वाढ झालेली आहे. कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या अंतिम अंदाजानुसार 2023-24 मध्ये देशात तेलबियांचं क्षेत्र 301.92 लाख हेक्टर होतं, जे 2024-25 मध्ये वाढून 304.40 लाख हेक्टर झालं. तसंच तेलबियांचं उत्पादनही 396.69 लाख टनांवरून वाढून 429.89 लाख टनांपर्यंत पोहोचलंय आणि त्यामुळे शेतकरी तेलबिया सोडून मका पिकाकडे वळत असल्याचा आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचंही केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आपल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलंय. यासोबतच ते पुढे असंही म्हणाले की खाद्यतेलाच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर बनवण्याचं स्वप्न हे केंद्र सरकारनं पाहिलेलं आहे, त्यासाठीचं उद्दिष्ट सुद्धा निश्चित केलेलं आहे आणि त्यामुळेच 3 ऑक्टोबर 2024 पासून राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेस केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्या मार्फत देशातील तेलबिया उत्पादन जे आहे तर त्यांची उत्पादकता वाढवणं, त्यासोबतच उत्पादकतेमध्ये सुधारणा करणं आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला जात असल्याचंही केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी सांगितलं. तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा यासाठी सुद्धा सरकारकडून किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमी भाव दिला जात असल्याचा दावाही केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी त्यांच्या लेखी उत्तरात केला. आता आपल्याला हे माहिती आहे की आपण एकूण गरजेपैकी साधारणतः 60 ते 65% खाद्यतेल हे आयात करत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे सातत्यानं तेलबिया उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची भाषा ही केंद्र सरकारकडून केली जाते, परंतु प्रत्यक्षात मात्र जे काही तेलबिया उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांना चांगले दर त्यांच्या शेतीमालाला मिळत नाहीत. मग सोयाबीन असू द्यात, मोहरी असू द्यात, करडे असू द्यात, भुईमुग असू द्यात, सूर्यफूल असू द्यात, या पिकांना चांगला दर मिळत नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसून शेतकरी इतर पिकांचा, पर्यायी पिकांचा विचार करतायत. हे चित्र देशामध्ये शेतकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारापासून संरक्षण देण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांचं आम्ही संरक्षण करतोय अशा प्रकारचा दावाही केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्यासोबतच स्वस्त आयातीमुळे देशांतर्गत बाजारपेठेवर परिणाम होऊ नये यासाठी आयात शुल्क धोरण राबवलं जात असल्याचंही केंद्र सरकारकडून या उत्तरात सांगण्यात आलंय. तर पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान अर्थात PM आशा योजनेच्या अंतर्गत तेलबियांनाही खरेदी संरक्षण देण्यात येतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव आणि उत्पन्नाला आधार मिळतोय अशा प्रकारचा दावाही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी केलेला आहे. सरकारच्या मते या सगळ्या उपायांमुळे तेलबिया उत्पादकांना चालना मिळत असून एक प्रकारे आधारही मिळतोय आणि खाद्यतेल सुरक्षा सुद्धा देशात खूप मोठ्या प्रमाणात मजबूत होतीये अशा प्रकारचा दावाही करण्यात आला आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्षात मात्र जर का आपण बघितलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आता महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झालं तर महाराष्ट्रात सोयाबीन हे खरीपातलं एक प्रमुख पीक आहे. आता सोयाबीनसाठीचे दर जे काही जाहीर केलेले आहेत केंद्र सरकारनं म्हणजेच हमी भाव तो आहे 5,328 रुपये आणि ऑक्टोबरच्या दरम्यान जर का आपण बघितलं तर सोयाबीनला खुल्या बाजारात जो काही दर मिळत होता तो होता 3,942 रुपये प्रति क्विंटलचा. म्हणजे साधारणतः ऑक्टोबर महिन्यात ज्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा बहुतांश माल हा बाजारात येत असतो आणि यंदा तर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटकाही बसलेला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा जर आपण बघितलं तर उत्पादन सोयाबीनचं कमी होईल अशा बातम्याही सुरुवातीला येत होत्या आणि त्यामुळं
शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादकांना चांगला दर मिळेल अशी आशा होती, परंतु खुल्या बाजारात जर का बघितलं आपण तर 3,942 रुपये दरानं शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची विक्री करावी लागलेली होती। ऑक्टोबर महिना हा आपल्याकडे सणासुदीचा काळ असतो, त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन असेल किंवा इतर शेतमाल असेल ते विक्रीसाठी पसंती देतात, कारण की त्या काळात शेतकऱ्यांना पैशाची गरज असते आणि दुसरीकडे त्यांची साठवण क्षमता ही मोठ्या प्रमाणात नसते, म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी सुद्धा शेतकऱ्यांची कमी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हा सोयाबीन जो आहे तो माल शेतकऱ्यांना बाजारामध्ये 3,942 रुपयांमध्ये विकावा लागलेला होता। आता यामधला जर का फरक बघितला म्हणजेच हमीभाव हा 5,328 रुपये असताना शेतकऱ्यांना साधारण ऑक्टोबर महिन्यात 3,942 रुपये दर मिळाला आणि त्यामुळे सोयाबीनला ऑक्टोबर महिन्यात जो काही हमीभाव आहे त्यापेक्षा 26% कमी दर मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आता अशीच परिस्थिती इतर पिकांची सुद्धा होती। खरीप हंगामातली जी काही प्रमुख पिकं होती त्यांची अशीच परिस्थिती होती। जानेवारीमध्ये काहीसा आधार या सोयाबीनच्या बाजाराला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेलं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका सुद्धा बसलेला आहे। आता यामागे जी काही कारणं सांगितली जातात त्यामध्ये एकतर आपल्याला साहजिकच माहिती आहे की आपल्याकडे जे काही एकूण मागणीपैकी खाद्यतेल लागतं त्यापैकी आपण 60 ते 65% खाद्यतेल हे आयात करतो। दुसरीकडे देशाच्या पातळीवरती जे काही निर्यात धोरण असतं सोयाबीनसाठीचं सोयाबीनसाठीचं ते काही पूरक नसतं आणि त्याच्यामुळे एकूण ह्या सोयाबीनच्या बाजारावरती सुद्धा दबाव आल्याचं आपल्याला या सगळ्या काळामध्ये पाहायला मिळालेलं होतं। दुसरीकडे जागतिक पातळीवरती जी काही बाजारातली उलाढाल असते त्याचेही परिणाम आपल्याला सोयाबीनच्या बाजारावर होताना पाहायला मिळतात, परंतु या सगळ्यामध्ये केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना जो काही भक्कम पाठिंबा देणं अपेक्षित होतं तो काही दिलेला नाही आहे आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर जर का सूर्यफूल असेल मोहरी असेल तर या पिकांचीही वाताहत आपल्याला खरीप हंगामामध्ये झालेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे या तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे कुठेतरी शेतकरी आता तेलबिया उत्पादनापासून दूर जात आहेत का असा प्रश्न हा काँग्रेसचे खासदार सुखदेव भगत यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केलेला होता, परंतु या प्रकारचा आरोप जो आहे किंवा हा प्रश्न आहे तो केंद्रीय कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लेखी उत्तर देऊन फेटाळून लावला आहे। तर हे होतं एक लोकसभेतलं अपडेट। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? खरंच देशातील तेलबिया उत्पादन वाढतंय का? तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना तेवढा केंद्र सरकारकडून आधार मिळतोय का? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।